Next bit from the work and energy. Observe and discuss. Students, we have studied about the definition of work and formula for the work done. Then what is work actually? किंवा वर्क डन आपण केव्हा झाला असं आपण म्हणतो. The work is said to be done when a force applied on an object causes displacement of the object. आपण वर्क झालं असं केव्हा म्हणणार? ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टला आपण फोर्स अप्लाय करतो आणि या फोर्स अप्लाय केल्यामुळे ऑब्जेक्टचं जर डिस्प्लेसमेंट होत असेल त्यावेळेस आपण काय म्हणतो? वर्क डन झालं असे म्हणत असतो. सो वर्क इज सेड टू बी डन व्हेन an object is displaced due to the applied force. Then we are saying that work is done. आता समटाईम्स काय होतं की ज्यावेळेस फोर्स हा अप्लाय केला जातो पण अप्लाय केलेल्या फोर्सची जी डायरेक्शन असते आणि जी डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन असते, अप्लाय केलेल्या फोर्सची डायरेक्शन आणि त्या ऑब्जेक्टची होणारी डिस्प्लेसमेंट याची डायरेक्शन ही डिफरंट असते. मग अशा वेळेस कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा? तर we know that for calculating the work done we have a formula F into S. Here F be the force applied on an object and S be the displacement of an object. But if the displacement of an object, that means S, is not in the direction of applied force, then how can we calculate the work done here? See here some pictures are given. Displacement of an object, what is given in your textbook. You must have seen the events depicted in the picture B and C. B and C हे picture बघा. When a child pulls a toy with the help of a string, the direction of the force is different from that of the displacement. Similarly, when a large vehicle tows a small one, the direction of the force and displacement are different. See your picture carefully. This girl pulls a toy. ही जी मुलगी आहे ही गाडी ओढते ती विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग. दॅट मीन्स शी अप्लाइज फोर्स ऑन अ टॉय विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग. हिअर द डायरेक्शन ऑफ द फोर्स इन दिस वे, डायरेक्शन या पद्धतीने आहे, पण या टॉयची जी डिस्प्लेसमेंट होते आहे दिस इज हॉरिझॉन्टल टू द सरफेस. डिस्प्लेसमेंट कशी आहे? हॉरिझॉन्टल टू द सरफेस. आणि फोर्सची डायरेक्शन अशी आहे. अगेन ही गाडी जी आहे, वन कार टोज अ स्मॉल वन, सो द डायरेक्शन ऑफ द फोर्सेस अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द अनदर कार डिफरंट. इन बोथ केसेस द डायरेक्शन ऑफ द फोर्स मेक्स अन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट. या दोन्ही केसेसमध्ये आपण पाहतो की जी फोर्सची डायरेक्शन आहे आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे दोघेही एकमेकांसोबत एक अँगल ते तयार करतात. लेट अस सी हाऊ टू कॅल्क्युलेट द वर्क done in such cases. When a child pulls a toy cart, a force is applied along the direction of the string while the cart is pulled along the horizontal surface. In this case, in order to calculate the amount of work done, we have to convert the applied force into the force acting along the direction of the displacement. See here. आता ज्यावेळेस ही मुलगी या गाडीला ओढते तर हे जे डायरेक्शन आहे फोर्सचं आणि त्या गाडीच्या डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन, दीज टू मेक्स अन अँगल विथ इच अदर. सो दॅट टू कॅल्क्युलेट द वर्क डन वी आर हॅव्हिंग फॉर्म्युला F into S. दिस फॉर्म्युला गिव्ज अस द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. तर मग आपल्याला याचा वर्क डन काढण्यासाठी हा जो फोर्स अप्लाय होतो आपल्याला त्या ऑब्जेक्टच्या डिस्प्लेसमेंटला कारणीभूत असलेल्या फोर्समध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे. देन हाऊ दिस इज पॉसिबल? सी हिअर. लेट F बी द अप्लाइड फोर्स अँड let F be the applied force and F1 be its component in the direction of the displacement. Let S be the displacement. The amount of work done is given by amount of work done formula we are having F1 into S. See here. Again this picture, this is the toy she is pulling. F be the force acting on this toy. Displacement of the toy in this direction. Suppose F be the actual force acting on this object and small f1, this f1 be the component of this f
which is actually allowed to displace. That means it makes the displacement of this ऑब्जेक्ट. म्हणजे या गाडीला ॲक्च्युली ओढण्यासाठी डिस्प्लेस करण्यासाठी F1 हा जो कंपोनंट आहे या अप्लाइड फोर्सचा तो या ठिकाणी इफेक्ट करतो. त्याच्यामुळे वर्क डन आपण कसं घेणार. सो वर्क डन फॉर धिस W इज इक्वल टू F1 इंटू यस. F1 दिस इज नथिंग बट द कंपोनंट ऑफ द ॲक्च्युअल F. So see here F1 into S, the force F is applied in the direction of the string that is at an angle with the horizontal. Let theta be the angle the string makes with the horizontal. We can determine the component F1 on this force which acts in the horizontal direction by means of the trigonometry. Now या ठिकाणी आपण trigonometryचं रिलेशन लावणार. Suppose this is force used for the displacement. Same example, an object is there, actual force is F, the displacement object in this direction, F1 be the component which is possible for the displacement of an object, F1 be the component of the capital this actual force, and this displacement and this F causes makes an angle which is theta. Then according to the trigonometric ratio, cos theta हा जो cos theta आहे, cos theta is base into hypotenuse. Here base is F1, so we are writing base is F1. Hypotenuse, this is the hypotenuse means opposite side of the right angle triangle. Here this is the right angle triangle, so F be the hypotenuse, F1 divided by F. So F1 we get F1. जर हा F या ठिकाणी नेला तर आपल्याला मिळतो F1 is equal to F into cos theta. Thus the work done by F1 is, वर्क डन काय मिळणार आहे आपल्याला. वर्क डनची फॉर्म्युला आपण दिला F1 इंटू यस, F1 इंटू यस. सो बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ F1ची व्हॅल्यू आपण इथे लिहितो F कॉस थिटा अँड यस ॲज इट इज यस. सो सिम्पली वी आर रायटिंग F अँड यस दोन्ही एका साईडला लिहिणार आहे आपण W इज इक्वल टू Fs इंटू कॉस थिटा. एंटर युअर कन्क्ल्युजन अबाउट द वर्क डन फॉर द स्पेसिफिक व्हॅल्यूज ऑफ द थिटा इन द फॉलोइंग टेबल. Now students, this is the formula for calculating the work done when the direction of displacement and the direction of applied force makes an angle theta with each other. Then we can use this formula for calculating the work done. Now see here, if the theta is 0 degree, then value of cos theta is 1. When we put the value of cos theta 1 into this equation, we get W is equal to F into S. That means this work done is positive work done. Then cos theta, if the theta is 90 degree, cos theta value is 0, then total value becomes 0. That means this work done become 0 work done. Here 180 degree, this is the positive work done. If theta is 180 degree, then value of cos theta is minus 1. Then we get equation W is equal to minus Fs. That means applied force and direction of the displacement of an object are opposite to each other, so that this work done becomes the negative work done. This is positive, this is negative, and 0 work done. Now students, we have completed here. How can we calculate the work done? Thank you.